हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा मदत करणारा पहिला मीच असेल। TV9च्या महामुलाखतीमधून पंतप्रधान मोदींचं भुवया उंचावणारं वक्तव्य। ठाकरेंसाठी खिडकी उघडी केली का, राजकीय वर्तुळात चर्चा। उद्धव ठाकरे वैयक्तिक शत्रू नाही, मात्र ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार त्यागल्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा विषयच नाही, असं मोदी म्हणाले। फडणवीसांकडून स्पष्ट। बाळासाहेबांचे विचार त्यांच्या पोटी जन्मून मिळत नाहीत, बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार राणे, राज ठाकरे, शिंदे। मोदींचं खरं प्रेम असतं तर बाळासाहेबांची शिवसेना तोडली नसती। मोदींनी दारं उघडी केली तरी आम्ही समोर उभे राहणार नाही, संजय राऊत यांची टीका। नरेंद्र मोदी महानटसम्राट, मोदी किती खोटारडे आहेत हे लपलेलं नाही, नाना पटोलेंची मोदींवर टीका। राजकारणामध्ये कधी काय होईल ते सांगता येत नाही, आजचा मित्र उद्या शत्रू तर आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकतो। मोदींनी ठाकरेंविषयी केलेल्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया। बाळासाहेबांमुळे उद्धव ठाकरेंवर स्नेह, ठाकरेंच्या आजारपणामध्ये रश्मी वहिनींना फोन करून रोज विचारपूस करायचो। उद्धव ठाकरेंनी शस्त्रक्रिया करू की नको हे विचारलं होतं, मोदींकडून खुलासा। माझी स्तुती करून नकली शिवसेना म्हणता, हातपाय हलवू शकत नव्हतो तेव्हा आजारपणामध्ये माझं सरकार पाडलं, मोदींना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। राजकारणामध्ये पक्ष वेगळे असतात, आजारपणाच्या काळात मोदी उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे, फडणवीसांची प्रतिक्रिया। बाळासाहेब ठाकरेंवर TV9चे संपादक उमेश कुमावत यांचे प्रश्न आणि पंतप्रधान मोदींची उत्तरं। पंतप्रधान मोदींकडून व्हिडिओ ट्वीट। मोदींनी गेल्या 10 वर्षात मुलाखत दिली नाही, महाराष्ट्र हातातून गेला हे लक्षात आल्यावर मुलाखत देण्याचा वेळ मिळाला। जयंत पाटलांची पंतप्रधान मोदींवर टीका। ज्यांनी लग्नानंतर पत्नीला सोडलं त्यांना कुटुंब काय समजणार, नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवर रोहित पवारांची टीका। सत्तेच्या लालचीपणामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, लोकांच्या भावना आमच्या सोबत आणि राज ठाकरे आणि पवारांच्या विरोधात। TV9च्या मुलाखतीमध्ये मोदींचं रोखठोक वक्तव्य। मी सत्तेसाठी सर्व करतो असं म्हणतात, मग मोदी त्यांची खुर्ची का सोडत नाही, अजूनही त्यांना पंतप्रधान व्हायचंय का, उद्धव ठाकरेंचा मोदींवर पलटवार। सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेला हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश, अंधारे आणि पायलट सुखरूप असल्याची माहिती। महायुतीचे उमेदवार नरेश मस्केंचा अर्ज दाखल, उज्ज्वल निकम, रवींद्र वायकर, कपिल पाटील, यामिनी जाधव यांचं देखील शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल। माजी खासदार संजय निरुपम आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये निरुपम यांचा पक्ष प्रवेश होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।